शपथ नारायण धारप भाग 16। त्या रात्रभर जयरामला शांत झोप नव्हती। त्या जखमा ठसठसत होत्याच, पण तेच एक कारण नव्हतं। मनाच्या तळाचा दगड उखडला गेला होता आणि तळघरात दाबून दडपून बसवलेले आकार मुक्त होऊन बाहेर आले होते। भट्टीच्या ज्वालातून बाहेर आलेल्या जळत्या रेषांचे चेहरे, रवी, किशा, सोनी, अजय, चंद्या, बाळ्या, त्यांचे पत्ते त्याने जवळ ठेवले होते। पाकिटांवर त्यांची नावं लिहिली होती। आता ती पाकिटं उघडली होती। बाळ्याचा पुतळ्यावरून खाली वाकणारा संबंध, सोनीला हौदात दिसलेल्या पाण्याखालच्या मुली, अजयला फोटोत दिसलेला मानेवर हात ठेवणारा राक्षस, रविचंद्याला सर्कशीत दिसलेला विदूषक, किशाला रेल्वे चाळीत दिसलेली ती हसणारी आणि रडणारी मुलं। त्याच्या मनात या साऱ्यांनी धिंगाणा घातला होता। डॉक्टरांची झोपेची गोळीही हे आकार पुसून टाकू शकत नव्हती। रात्र कधी संपणारच नाही, जयरामला वाटत होतं। सकाळी त्याला विलक्षण मरगळ आली होती। शरीराचे सर्व स्नायू ठणकत होते। पडून राहावं, काहीही हालचाल करू नये असं वाटत होतं, पण ते तर शक्य नव्हतं। रात्रीच्या अबोल अंधारात त्याने तो निर्णय घेतला होता। रुक्मिणीला काही दिवस तरी माहेरी पाठवून द्यायला हवं। यापुढचे काही दिवस तरी मायगाव ही एक अतिशय घातकी, धोक्याची जागा ठरणार होती। ती जशी सकाळचा चहा घेऊन आली तसं त्याने तिला शेजारीच बसवून घेतलं। रुक्मिणी, तो म्हणाला, तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत। त्याचा आवाज असा काही आला की ती चपापून त्याच्याकडे पाहू लागली। तू फार सोशिक आहेस रुक्मिणी। माझ्या वागण्यातल्या अनेक गोष्टींचा तुला उलगडा झाला नसेल। आता सर्व काही सांगायची वेळ आली आहे। आजवर तुला या गोष्टी सांगितल्या नव्हत्या याचा अर्थ तुझ्यापासून लपवून ठेवल्या होत्या असा नाही। मनात आशा होती की त्या सांगायची वेळ येणार नाही। ती आशा खरी ठरली असती तर तुझे मनाचे क्लेश वाचले असते, पण नाही। ती वेळ आली आहे आणि ही खात्री होण्यासाठी मला 28 वर्ष वाट पाहत थांबावं लागलं आहे। सर्व काही अविश्वसनीय वाटतं, नाही का? मग ऐक। 27-28 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे। तेव्हा मी जेमतेम 11 वर्षांचा असेन। पण ही माझी एकट्याचीच कथा नाही। आम्ही 7 जण होतो, 7। काल रात्री तू जी 6 पाकिटं पोस्टात टाकलीस ना, त्या 6 पाकिटांवर या माझ्या 6 मित्रांचे पत्ते होते। एक आता मोठा उद्योगपती झाला आहे, एक सरकारी नोकरीत मोठ्या हुद्द्यावर आहे, एक नामवंत नटी आहे, एकाचा कारखाना आहे आणि 6वा अजय अमेरिकेत स्थायिक झाला आहे। या 6 जणांना मी पत्र पाठवली आहेत। त्यांना मायगावात परत यायला सांगितलं आहे, अगदी ताबडतोब। आणि हे सर्व येतील इथे? रुक्मिणी नवलाने विचारत होती। हो, जसे असतील तसे, जिथे असतील तिथून येतील। पण तुम्ही एवढी खात्री कशी देऊ शकता? कारण आम्ही 7 शपथ घेतली होती, रक्ताची शपथ घेतली होती, हाक येताच मायगावात परत येऊ अशी। रक्ताची शपथ? काहीतरीच सांगता आहात। नाही ग, ही तर शेवटची, सर्वात सोपी गोष्ट होती। त्याआधी जयरामला बोलणं थांबवावं लागलं। मग तो शब्द जुळवून सावकाश बोलायला लागला। आम्ही 7 जण होतो। आमची निवड झाली होती। जाड्या रवी ओसवाल धावत धावत येऊन आपल्या घरात लपला होता। मग त्याने मला, अजय आणि किशा यांच्याकडे नेलं। मग बाळ्या आला, आम्ही त्याला बाळंभट म्हणायचो। मग सोनी आली, जाड काचांच्या चष्म्याचा ढापण्या चंदू, तो 7वा। गेल्या 2-3 महिन्यात मायगावात काय काय झालं आहे माहीत आहेच ना तुला। 10, 11, 12 वर्ष वयाची 11-12 मुलं तरी बेपत्ता झाली आहेत। त्यांच्यापैकी एकाचा मृतदेह त्या रेल्वे चाळीतल्या शेवटच्या घरासमोर सापडला, कुरतडून विद्रूप केलेला मृतदेह। रुक्मिणी, 27-28 वर्षांपूर्वी अगदी असेच प्रकार मायगावात घडले होते। एवढंच नाही, या बाळ्याच्या आजोबांनी आम्हाला सांगितलं होतं की ही साखळी भूतकाळात आणखी खूप मागे जात होती, किमान 200 वर्ष तरी। दर 27-28 वर्षांनी मायगावात असा उद्रेक व्हायचा। 25-30, कधी 50 सुद्धा अश्राप बालकांचे बळी घेतले जायचे आणि मगच या संबंधाची भूक शांत होऊन तो झोपी जायचा। त्याच्या नाशासाठी आमची 7 निवड झाली होती।
गेल्या पाव शतकात मी यावर अनेक वेळा तासनतास विचार केला आहे. हे हत्याचक्र कोणाच्या ध्यानात आलं नव्हतं का? तर आलं होतं. मग त्याविरुद्ध कोणी कधी काही प्रतिकार केला नाही का? वैयक्तिक रीतीने केलाही असेल, पण रुक्मिणी इथे मानवी शक्ती पुरी पडत नव्हती. इथे एक अनैसर्गिक अमानवी हिंस्त्र शक्ती कार्य करत होती. पण असे निरपराधी पापभीरू जीवांचे बळी का जावेत? विश्वात काही न्याय नाही का? सर्वसामान्यांना काही संरक्षणच नाही का? मग ऐक रुक्मिणी, कोणाची तरी या साऱ्या अत्याचारांवर नजर होती. मानवांच्या संरक्षणाची काळजी वाहणारं कोणीतरी होतं. त्यानेच आमची निवड केली होती. 7 लहान मुलं. आम्हीच का? 7च का? याच वेळी का? माझ्यापाशी कोणत्याही प्रश्नाची उत्तरं नाहीत. कदाचित ही गणितं कुठेतरी वेगळ्याच मितीत मांडली जात असतील. कदाचित ग्रह, तारे, नक्षत्र यांच्याही स्थानांची पाहणी होत असेल. ते आपल्याला समजणार नाही एवढं खरं. तर मग आम्ही 7, खेळण्याचं हुंदडण्याचं वय, पण आम्ही रोज शंकराच्या मंदिरात जमत होतो. काय करायचं याची खलबतं करत होतो. कोणीतरी काहीतरी सुचवायचं, ते आम्ही करायचो. या बाळंभटाने एका खूप जुन्या निनावी पुस्तकातला मंत्र आणला होता. त्या मंत्राने आम्ही 7 काचेच्या गोट्या मारल्या होत्या आणि त्या गोट्या घेऊन 7 जण त्या रेल्वे चाळीतल्या शेवटच्या घरात गेलो होतो, त्याचा नाश करायला. विश्वास बसतो, पण गेलो होतो. फक्त एकट्या चंद्यालाच काय करायचं ते ऐनवेळी उमगलं. आमचा 6 जणांचा नेम चुकला. म्हणजे गोटी सरळ मारलेली त्याच्याजवळ आली की कागदी बाणासारखी वळून भिंतीवर आपटत होती. एकट्या चंदूनेच ते धाडस केलं. गोटी हातात घेऊन तो सरळ त्याला भिडला आणि गोटी त्याने त्याच्या केसाळ ढेरक्यावर दाबली. ते जखमी झालं, पण सुटलं. मग आम्ही काय केलं माहीत आहे? मंदिराखाली एक भुयार आहे, त्या अंधाऱ्या तळघरात नाक, कान, डोळे मिटून बसलो. एकट्या रवीला आणि त्या सोनीला दिसलं. 2 गोष्टी कळल्या. ते फार फार प्राचीन आहे आणि फार पूर्वी त्याने असाच उच्छाद मांडला असावा. म्हणून काही ऋषी, मुनी, पंडित, मांत्रिक यांनी एकत्र येऊन त्याला एका रांजणात बांधून ठेवला होता. तो रांजण हजारो वर्ष जमिनीत गाडलेला होता. हे भुयार खणताना तो रांजण दिसला आणि कर्मचाऱ्यांनी गुप्तधनाच्या लालसेने तो उघडला आणि त्या रक्तपिपासू संबंधाला मुक्त केलं. आणि सोनीला दिसलं की ते अजूनही त्या भुयारातच आहे. जयराम बोलता बोलता थांबला होता. आता त्या भयानक आठवणी समोर येत होत्या. शरीरावर काटा उठवत होत्या. रुक्मिणी तर नुसती विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिली होती. मग आम्ही 7 जण त्याच्या शोधावर त्या भुयारात आणखी खोल आणि आत गेलो. आत त्याचं वारूळ होतं. त्याचा आकार विंचू, पाल, सरडा, कोळी यांचा मिळून झाल्यासारखा वाटत होता. आम्ही त्याला घेरलं आणि ते लहान लहान होत नाहीसं झालं. त्याने पळवून आणलेली, टांगून ठेवलेली मुलं, त्यांची शरीरं क्षणभरात नासून गेली. त्याचा जो एक खास दुर्गंध होता तोही नाहीसा झाला. आम्ही लहान मुलं, आम्ही सोयीस्कर समज करून घेतला की त्याचा नाश झाला आहे आणि परत बाहेर आलो. किशाच्या मनात शंका होती, पण सर्वजण दमलेलो होतो, भ्यायलेलो होतो. खरं तर ते ओझं आता सर्वांना असह्य होऊ लागलं होतं. कोणीही नेट लावला नाही. तरीही आम्ही एक केलं रुक्मिणी. 28 वर्षांपूर्वी याच घराच्या अंगणात आम्ही सर्वांनी ती रक्ताची शपथ घेतली. पुन्हा मायगावात जर असा काही उद्रेक झाला तर परत येण्याची शपथ घेतली. तळहातांवर लहान लहान जखमा करून त्या एकमेकांच्या हातावर टेकवल्या होत्या. जयरामने 2 तळवे रुक्मिणीसमोर केले. 2 तळव्यांच्या मध्यभागी ओलसर रक्ताच्या लहान लहान फुल्या होत्या. या कालच्या धावपळीतल्या जखमा नाहीत रुक्मिणी. 28 वर्षांपूर्वी मीच स्वतः टोकदार पट्टीने हातावर काढलेल्या या फुल्या आहेत. आता मी सर्वांना पत्र लिहिली आहेत. कदाचित त्यांच्याही तळव्यावर अशा ओल्या खुणा उमटल्या असतील. कोणी सांगावं, यातला कितीतरी भाग आम्हालाही कधी समजला नाही. जयरामने घोटभर पाणी पिऊन घेतलं. सर्व आपापल्या वाटेने गेले आणि तुझा विश्वास बसणार नाही. इथे मायगावातच राहून पहारा करण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती. ते मला तेव्हा समजलं नाही. आमच्या मैत्रीच्या गाठी पक्क्या होत्या, पण दोरीला खूप ढील आला होता. आमच्या रोजच्या भेटीगाठी संपल्या.
मग वर्ष उलटलं, आणखी 2 वर्ष. काहींच्या वडिलांची बदली झाली, काही जण पुढच्या शिक्षणासाठी आणखी मोठ्या शहरात गेले. मायगाव तेव्हा लहान शहर होतं, पण मी सर्वांशी संबंध ठेवला होता. माझ्याजवळ सर्वांचे पत्ते सतत असायचे. तू म्हणायचीस, या लहान गावात कशाला आयुष्य घालवता, इथे काय भरभराट होणार. रुक्मिणी, मी 2दा मायगाव सोडायचा प्रयत्न केला. एकदा बाबांचा शेवटचा आजार आला, एकदा एक खोटी केस दाखल झाली, आणि पुन्हा मनात विचार आणताच कानात शब्द आले, तुला किती धडे हवेत. तेव्हा मी तो विचार सोडला. अर्थ सरळ होता, मीच मायगावात राहायचं होतं. माझ्यावर ते काम सोपवण्यात आलं होतं. ते परत येतं का हे पाहण्याची जबाबदारी माझी होती. यातलं तुला किती आणि काय सांगणार. जयराम गप्प बसला. बोलून बोलून त्याला दम लागला होता. मग तो बोलला तेव्हा त्याचा आवाज एकदम खाली आला होता. रुक्मिणी, ते परत आलं आहे. गेल्या वर्षापासून लहान मुलांना पळवून नेण्याचे प्रकार वाढले आहेत, पण तेवढ्याने माझं समाधान झालं नसतं. रेल्वे चाळीच्या शेवटच्या घरासमोर जो मृतदेह सापडला तो एका 12 वर्ष वयाच्या मुलाचा होता. रुक्मिणी, त्याच घरात आम्ही 7 जण गेलो होतो. तरीही खात्री करून घेण्यासाठी मी काल रात्री त्याच घरात गेलो होतो, आणि मला ते दिसलं. त्यानेही मला ओळखलं. त्याच्या फुग्यावर चितारलेला चेहरा माझ्याकडे पाहून फिदी फिदी हसत होता. ते परत आलं आहे, आणि मी सर्वांना पत्र टाकली आहेत. आशा आहे सर्वजण येतील, पण पाहूया. रुक्मिणी मान हलवत होती. असं काही विलक्षण सांगितलं आहेत तुम्ही. काय विचार करायचा समजतच नाही मला. तुला आणखी एक सांगायचं आहे रुक्मिणी. आता यापुढचे काही दिवस मायगाव फार धोक्याचं होणार आहे. काही दिवसांसाठी तरी तू माहेरी जा. तुम्हाला सोडून? ती जवळजवळ ओरडलीच. हे काहीच नाही ग, हे तर नुसते ओरखडेच आहेत. हे बघ, तुला आणखी एक दाखवतो. त्या टेबलाच्या वरच्या खणात मागे एक पेटी आहे, ती आण. रुक्मिणीने खण उघडला, आत हात घातला. हाताला एक चपटी पेटी लागली. ती तिने बाहेर काढली, जयरामपाशी आणून ठेवली. जयरामने पेटी उघडली आणि तिच्यासमोर धरली. पेटीत सुपारीच्या आकाराच्या 6 गोट्या होत्या. रुक्मिणी तोंडावर हात ठेवून मागे सरकली होती. अगं, आता त्या साध्या झाल्या आहेत. पहा की हातात घेऊन. एकदा त्या प्रकाशाने लखलखल्या होत्या, मग निस्तेज झाल्या होत्या. विश्वास नाही बसत. अशीच काहींनी शंका घेतली होती. तेव्हा 6 जणांना मिळूनही फरशीवरची पेटी हलवता आली नव्हती. पाव शतकापूर्वीच्या विलक्षण घटका कानांनी ऐकणं वेगळं, आणि त्या घटनातलाच एक महत्त्वाचा अनैसर्गिक घटक समोर येणं वेगळं. रुक्मिणी त्या गोट्यांपासून मागेच सरकली होती. रुक्मिणी, खरंच काय होईल नि काय नाही सांगता येत नाही. तुला खरं सांगू का, या गोष्टीत मन संपूर्ण एकाग्र करायला हवं. तुझ्याबद्दलच्या काळजीचं ओझं सतत मनावर असलं तर मला ती एकाग्रता साधणार नाही अशी भीती वाटते. जा म्हणता तर मी जाते, पण परत केव्हा यायचं? इथे काय झालं ते कानावर तरी कसं यायचं? मी तुझा पत्ता लिहून ठेवीन. जयराम तिच्याकडे पाहत नव्हता. रुक्मिणी, जर काही नको ते झालंच, माझ्या मित्रांपैकी कोणीतरी नक्की तुझी गाठ घेईल. जास्त काय सांगू. खोलीतली शांतता विलक्षण होती. रुक्मिणीने पदराने डोळे टिपले. जयरामच्या मनातून तिला कितीतरी सांगायचं होतं. साऱ्या विवाहित आयुष्याचा पाढाच वाचायचा होता, पण त्यासाठी लाखो शब्द तरी पुरे पडणार होते का? आणि त्याचा आवाजावर ताबा राहणार होता का? त्याने केवळ तिच्या हातांवर 2 हात टेकवले. एक उसासा सोडून रुक्मिणी उठली. बांधाबांध करायला लागली. तिचं माहेर 50-55 मैलांवर होतं. दर 2 तासांनी एसटीच्या गाड्या होत्या. काळजी घ्या, जपून राहा. निरोप घेताना ती म्हणाली, कुठे जायचं ते या तुमच्या मित्रांबरोबर जात जा. एकट्या एकट्याने नाही तिथे जाऊ नका. जयराम काहीच बोलला नाही. रुक्मिणी बाहेर पडली. तिने मागे दार अलगद ओढून घेतलं. माझी पत्र त्यांना सोमवार दुपारपर्यंत पोहोचतील. जयराम मनाशी विचार करत होता. त्यांना निकट जाणवेल का? प्रत्येकाचे खूप व्याप असणार. काही ना काही व्यवस्था करावीच लागणार.
मायगावात बाळ्याचं घर होतं, रवीचं होतं, अजयचंही होतं. त्यांची जाणीयेणी होती की नाही हा भाग वेगळा. किशा आणि चंदू त्याचबरोबर सोनी यांचं गावात कोणीही नव्हतं. जयरामने मनात स्टेशन रोडवरचं रॉयल हॉटेल ठरवलं होतं. एवढ्यातच बांधलं होतं. सर्व काही सोयी होत्या आणि मध्यवस्थित होतं. रविवार संध्याकाळपर्यंतचा वेळ त्याने घरातच काढला. सोमवारी सकाळी तो रॉयल हॉटेलवर गेला. खोल्या रिकाम्या आहेत, 2-3 दिवसात ऐनवेळीही मिळू शकतील याची त्याने खात्री करून घेतली. सोमवारचा उरलेला दिवस त्याने वर्कशॉपमध्ये काढला. आता एकाएकी मिनिटाला वजन आलं होतं. मिनिटांचे तास, वजन वाढतच होतं. सोमवारची रात्र त्याच्या आयुष्यातली सर्वात वाईट रात्र होती. तो संपूर्ण एकटा होता. सुरक्षित होता की नाही हे कळायला काहीच मार्ग नव्हता. मनात आशा होती, पण आशा काय कामाची. मंगळवारचा सूर्योदयाचा क्षण जयरामला सुटल्यासारखं वाटलं. वास्तविक दिवस काही मोठा सुरक्षितता घेऊन आला नव्हता, पण मानवाला सूर्य हा सतत मित्र वाटत आला आहे. दुपारी 3 वाजता त्याच्या वर्कशॉपसमोर एक रिक्षा थांबली. रिक्षामधून एक मध्यमवयीन जरासा उंचसर वाटणारा गृहस्थ उतरला. वर्कशॉपच्या शटरपाशीच उभा राहून आत पाहत होता. डोळ्यांना गडद रंगाचा गॉगल होता. अंगात करड्या रंगाचा सफारी सूट होता. हातात एक लहानशी बॅग होती. शेवटी जयराम उठला. ओव्हरऑलच्या मागच्या भागावर हात पुसत दारापर्यंत आला. तो माणूस अजूनही त्याच्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक अतिमंद पुसटसर हास्य दिसत होतं. मग एकाएकी त्याने डोळ्यांवरचा गॉगल काढला आणि हात वर करत तो म्हणाला, "ओळखलं नाहीस टिनपाट मेजर?" "बाळ्या!" जयराम एकदम पुढे होत म्हणाला आणि दोघांचे दोन्ही हात पुढे येऊन एकमेकात अडकले. एक क्षणभर जयरामला त्या गृहस्थाच्या जागी लहानपणचा कृश शरीराचा तुडतुडीत उभ्या चेहऱ्याचा मुलगा दिसला. आता तिथे ऐन उमेदीतला भरल्या शरीराचा, केस एव्हानात जरासे भुरे व्हायला लागलेला उंच माणूस होता. मग बाळ्याने दोन्ही हात जयरामच्या खांद्यावर ठेवले आणि त्याच्या डोळ्यात खोल नजर टाकली. तो काहीच बोलला नाही. "केव्हा आलास?" "हा काय आत्ताच येतो आहे. स्टेशनवरून सरळ इथेच आलो." "पण तुझं घर?" ते केव्हाच काढून टाकलं." वर्कशॉपमध्ये येत बाळ्या म्हणाला. "मी पहिलाच आलोय का आणखी कोणी?" "नाही, तू पहिलाच." "येतील असं वाटतं बाकीचे." "तू नाही का आलास?" जयराम दोन्ही हात पसरत म्हणाला. "हो, ते खरं आहे म्हणा." बाळ्या बसायला जागा शोधत होता. "अरे घरात चल ना, तिथे आराम कर." जयराम म्हणाला आणि शटर खाली ओढायला लागला. "पण तुझ्या घरातली माणसं?" "फक्त बायको असते आणि आता ती माहेरी गेली आहे. चल." मागच्या दाराने ते अंगणात आले. अंगणात येताच बाळ्या एकदम थांबला. "जयराम, इथेच आपण?" "हो, इथेच. पण ते नंतर. चल आत." ते दोघं घरात आले. 4च खोल्यांची जागा, पण हवेशीर आणि अत्यंत स्वच्छ. जुन्या पण आरामशीर खुर्च्या. "बस बाळ्या, चहा करून आणतो." जयराम म्हणाला. बाळ्याने एका आरामखुर्चीत अंग टाकलं. हातात चहाचे 2 कप घेऊन जयराम बाहेर येईपर्यंत तो डोळे मिटून पडून राहिला होता. "बाळ्या!" जयरामने अनौपचारिक हाक मारली. बाळ्याने कपबशी हातात घेतली. कपातल्या चहाचा अगदी लहानसा घुटका घेतला. दोघांनी आरामात चहा घेतला. "तू असं कर ना, इथेच राहा आजची रात्र. बाकीचे उद्या यावे तशी अपेक्षा आहे. मग इथल्या रॉयल हॉटेलमध्ये तुमच्या सर्वांसाठी खोल्या घेईन. नाहीतरी मी एकटाच आहे, मलाही तेवढी सोबत." "ठीक आहे, काहीच हरकत नाही." "स्नान वगैरे व्हायचंय? चल, तुला सगळं दाखवतो." जयरामने त्याला घर दाखवलं. "तुझं होऊ दे, मी वर्कशॉपमध्ये आहे. मागून वाटलं तर तिकडे ये, नाहीतर इथेच आराम कर. मी 7 पर्यंत परत येतोच आहे." "ओके." काम खूप शिल्लक होतं, पण जयरामचं तिकडे तितकंसं लक्ष नव्हतं. बाळ्या आला होता. डोळ्यांसमोर एक अवाढव्य चक्र होतं. आधी वाटलं होतं त्या कोणार्कच्या पाषाणशिल्पासारखं तेही अचल स्थिर आहे, पण नाही, तसं नव्हतं. बाळ्या हजर होताच चक्राला जरासा हेलकावा बसला होता आणि आता बाकीचे आल्यावर त्या चक्राला गती मिळणार होती. जयरामच्या मनात कोणतीही शंका नव्हती. 7 ऐवजी 6:30लाच त्याने शटर्स खाली घेतली आणि तो घरी आला. हात तोंड धुवून त्याने कपडे बदलले. बाळ्या त्याच्या खोलीत होता.
गाढ झोपी गेला होता. प्रवासाचा शीण असला पाहिजे. पण जयरामच्या हालचालींनी बाळाला जाग आली. आळस देत तो बाहेर आला. करतोस कपडे? जयराम म्हणाला. आपण बाहेर जाऊ चक्कर मारायला. मायगावात झालेला बदल पहा. येताना कुठेतरी जेवण करूया. काय? चालेल की. 15-20 मिनिटांनी ते दोघं बाहेर पडले. 40च्या आसपासचे दोघेजण. इमारतींकडे, रस्त्यांकडे, दुकानांकडे जरा नवलाने पाहणारे दोघेजण. कोणाचं त्यांच्याकडे लक्षही गेलं नसतं. पण नाही, कोणाचं तरी गेलं होतं. ते मेन स्ट्रीटवरून चालले होते आणि खालच्या ड्रेनेजच्या जाळीतून 2 लाल गुंजासारखे डोळे त्यांच्यावर खिळले होते. आणि ते 20-25 फूट पुढे गेले की त्या डोळ्यांची ती जोडी पुढच्या जाळीतून त्यांच्याकडे पाहत होती. गारीगार हवा अंगावरून गेल्यासारखं बाळ्याने मध्येच एकदा शरीर शहारवलं. गारवा जाणवतो? जयराम म्हणाला. नाही, थकवाच असेल. बाळ्या म्हणाला. ते एका मोठ्या गावाचा लहान शहरात झालेला कायापालट पाहत चालले होते. इमारती उंच गेल्या होत्या. रस्ते रुंद झाले होते. खानावळींच्या जागी आता डायनिंग हॉल आले होते. भेळवड्याच्या स्टॉलचे फास्ट फूड पार्लर झाले होते. भरभराटीच्या मार्गावर असलेल्या शहराचं ते दृश्य होतं. 8च्या सुमारास ते एका हॉटेलमध्ये शिरले. रिकाम्या बूथमध्ये बसले. आत आलेल्या वेटरला जयरामने जेवणाची ऑर्डर दिली. जयराम, तू आम्हा सर्वांना बोलावलंस? बाळ्या म्हणाला. श्श्श, त्याबद्दल आता शब्दही नको. बाकीचे सारे येऊ देत, मग मी सांगेन. काही वेळ त्याच्याकडे पाहून मग खांदे उडवून बाळ्या गप्प बसला. परत येताना ते वेगळ्या वाटेने आले. मध्येच एखाद्या पार्कमधल्या बाकावर बसत होते. मध्येच एकदा त्यांनी आईस्क्रीमचे कोन घेतले. शहराची छबी बदलली होती. रात्रीचं आयुष्य सुरू झालं होतं. ते दोघं परत आले तेव्हा 10:30 वाजले होते आणि शटरच्या पायरीवर किशा बसला होता. आधी त्यांनी त्याला ओळखलंच नाही. ते जवळ येताच तो एकदम उभा राहिला तसे ते दोघं दचकून जरा मागे सरले होते आणि मग किशाने हाक मारली होती. जया, टिनपाट मेजर. अरे, हा किशा, बाळ्या म्हणाला आणि तिघजण एकत्र आले. चांगला तासभर इथे बसून आहे. आणखी 15-20 मिनिटं वाट पाहून मग एखाद्या हॉटेलमध्येच जाणार होतो. सॉरी किशा, चल ना आत. त्याची बॅग घेऊन किशा आत आला. आतल्या खोलीत आल्यावर दिव्याच्या प्रकाशात तिघं काही वेळ एकमेकांकडे पाहत उभे राहिले आणि मग अचानक मोठमोठ्याने हसायला लागले. बाळंभट, कमाल आहे, माझ्या आधी तू आलास, किशा म्हणाला. किशा, जेवणा खाण्याचं काय? जयराम म्हणाला. येतानाच वाटेत जेवण केलं. म्हटलं तुला कल्पना नसेल. मी आजची रात्र इथेच राहणार आहे. मग उद्या हॉटेलमध्ये जाऊ, ओके? बाळ्या म्हणाला. काय रे टिनपाट, होईल का सोय? अरे राहा ना, एका रात्रीचा तर प्रश्न आहे. जयराम म्हणाला. ते दोघं आता किशाकडे पाहत होते. त्याला चष्मा लागला होता. डोक्यावरचे केस खूपच मागे गेले होते. कानांवर चंदेरी झाक आली होती. चेहऱ्यावर एक विचारी प्रौढपणा होता. जरासा गंभीर वाटणारा माणूस. तो 25 वर्षांपूर्वीचा हसरा टिंगलखोर बालमित्र किशा तो कुठल्या कुठे हरवून गेला होता. राहतो बाबा, राहतो, खुर्चीत बसत किशा म्हणाला. बाकीच्यांचं काय? जराशाने त्याने विचारलं. कोणाची तार वगैरे आली का? तार कशी करणार? जयराम म्हणाला. माझा पत्ता कोणाला माहीत आहे? पत्त्याचं राहू दे, माझं संपूर्ण नाव तरी कोणाला माहीत आहे? तुम्ही सर्वजण मला टिनपाट मेजर याच नावाने जास्त ओळखता. त्याच्या आवाजात अजिबात कडवटपणा नव्हता. बाकीचे येतील? किशा हलकेच म्हणाला. येतील, जयराम म्हणाला. बाळ्या आला, तू आलास, ते का नाही येणार? ती शपथ काही इतकी कच्ची नाही किशा. आणि इथलं काहीही बोलायचं नाही, बाकीचे आल्याखेरीज, जयराम म्हणाला. सोनी प्रथम वर्गाने किंवा AC चेअर कारने जाऊ शकली असती, पण आता तिला एकांत नको होता. विशेषतः रात्रीच्या वेळी तिला आसपास माणसांची वर्दळ हवी होती. गोंगाट हवा होता. जराशी देवाणघेवाण करताच बर्थचीही सोय झाली होती. तिच्या लहानशा बॅगसह ती डब्यात शिरतात साऱ्यांच्या नजरा तिच्याकडे वळाव्यात यात काहीही आश्चर्य नव्हतं. तरीही तिने कोणताही मेकअप केला नव्हता. केसांना मानेपाशी फक्त एक बो लावला होता. अगदी साध्या रंगाची नायलॉनची साडी पेहरली होती. पण लोकांच्या नजरांची तिला आता सवय झाली होती. तिची बर्थ वरची होती. बॅगमधली हवेची उशी आणि पातळसर शाल काढून तिने उशी फुगवली होती.
आणि कमरेपर्यंत शाल ओढून घेऊन ती पडून राहिली होती. मध्यरात्र झाली होती तरी डब्यात शांतता अशी नव्हतीच. मध्येच कोणाचं मूल रडत होतं, मध्येच कोणाला खोकल्याची उबाळ येत होती, मध्येच कोणाला तरी बाथरूममध्ये जावं लागत होतं. शिवाय स्टेशन येत होती, ब्रेकचे आवाज, स्टेशनवरचे गर्दीचे आवाज, दारावरच्या थापा, विक्रेत्यांच्या आरोळ्या. इतर वेळी या कलकलाटाने तिचं डोकं अगदी भनभनायला लागलं असतं, पण आता तिला ते आवाज अप्रिय वाटत नव्हते. ती आत्ता ज्या जागी जायला निघाली होती ती जागा रोजच्या जगाच्या सीमेपलीकडची होती. हा प्रकाश आणि हे आवाज तिथपर्यंत कधीच पोहोचत नसत. तिने मनाला कसं तरी आवरलं. गाडी रात्रीतून धडाक्याने प्रवास करत होती, पण सोनीला वाटत होतं केवळ स्थळाचा हा प्रवास नाही, आपण काळातून मागे चाललो आहोत, त्या काळाकडे जेव्हा ती लहान होती. हा प्रवास भोवंड आणणारा होता. इतरांची बालपणची वर्ष कशी गेली तिला माहीत नव्हतं. तिला वाटलं इतक्या वर्षात आपल्याला एकही विश्वासू अगदी जिवलग असा मित्रमैत्रीण भेटलीच नाही. तिच्या बालपणाचा अनुभव जेवढा तिच्यापाशी होता, आयुष्याच्या सुरुवातीचा तो काळ, भावनांना, जाणीवांना एक उत्कट पारदर्शकपणा होता. त्याच्यावर खोट्या इज्जतीची, औपचारिक शिष्टाचाराची पुटं चढली नव्हती. मायगावात आता तिचं कोणीही नव्हतं. आता प्रथमच तिने पुढचा विचार केला. आधी हॉटेलमध्ये खोली घ्यायची. अत्यंत कंटाळवाणा प्रवास. प्रवासाच्या शेवटी सुखकारक असं काही खासच नव्हतं. आणि प्रवास जसा लांबत चालला होता तसं मनावरचं ओझं वाढत चाललं होतं. काही ना काही कारणांनी गाडीला स्टेशन गाठायला उशीर होत होता. नाहीतर नको त्या लहान स्टेशनांवर किंवा वाटेत सिग्नल स्टॉपपाशी सुद्धा गाडी थांबत होती. दुपारी मायगाव यायच्याऐवजी संध्याकाळचे 7:30 वाजले. प्लॅटफॉर्मवर मी आपल्याला मदत करू शकतो का अशी पाटी लावलेला एक बूथ होता, पण तो रिकामा होता. ती त्या बूथपाशी उभी असतानाच तो उंचसर माणूस गेटमधून बाहेर आला. त्याचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. खिशातून काहीतरी काढण्यासाठी त्याने बॅग पायामध्ये ठेवली. सोनीचं लक्ष सहज बॅगकडे गेलं. खूप देशातून ती बॅग प्रवास करून आली होती. रंगीबेरंगी लेबलं होती. मग सोनीची नजर वर चढत त्या माणसाच्या चेहऱ्याकडे गेली. एक हात त्याने कोटाच्या आतल्या खिशात घातला होता, पण एकदम कशाचं तरी स्मरण झाल्यासारखा तो त्याच पवित्र्यात थांबला होता. एकाएकी तिला त्या चेहऱ्यात काहीतरी ओळखीचं वाटायला लागलं. पूर्वी कधीतरी तिची याच्याशी गाठ पडली होती. त्या चेहऱ्यात काहीतरी ओळखीचं होतं खास. सोनी 2 पावलं पुढे आली आणि त्या माणसापाशी थांबली. खिशातून हात काढून त्याने दुसऱ्या हाताने खालची बॅग उचललीही होती. क्षणभरात तो आपल्या वाटेने गेला असता. माफ करता का? सोनी म्हणाली. तुमचं नाव सांगता का प्लीज? आपली पूर्वी कधीतरी गाठ पडली असावी असं मला वाटतंय. ओसवाल, रवी ओसवाल. रवी? सोनी एकदम म्हणाली. तो माणूस तिच्याकडे आणि आसपासची जाणारी येणारी या जोडीकडे नवलाने पाहत होती. जयरामचं पत्र मिळालं म्हणून आलास ना? तिने विचारलं. रवीच्या डोळ्यात एकदम ओळख आली. अरे म्हणजे तू सोनी? तो एकदम पुढे होत म्हणाला आणि दोघांनी एकदम एकमेकांचे हात हातात घेतले. तूही आलीस? रवी हलकेच म्हणाला. त्याने तिचे हात सोडून दिले होते. म्हणजे बाकीचेही सारे आले असणार किंवा येणार. काही न बोलता ती मानेनेच हो म्हणत होती. ठीक आहे चल. बॅग उजव्या हातात घेत डाव्या हातात त्याने तिची बॅग उचलून घेतली. आता कुठे जाणार आहेस? घरी? रवी म्हणाला. मला इथे घर आहे कुठे? आई बाबा केव्हाच गेले. मग काय विचार आहे? तुझा तर मोठा वाडा होता चौकात. वाडा अजूनही असेल, पण माझा त्याच्याशी काही संबंध नाही. रवी म्हणाला. मागेच वाटण्या झाल्या आहेत, मी तिकडे जात नाही. आधी त्या टिनपाट मेजरकडे जाऊया का? तिथे कोणीतरी भेटेल. ते दोघं बाहेर आले. रिक्षाने जयरामच्या घरी आले. जयराम आणि बाळ्या बाहेर गेल्याला तासाच्या वर वेळ होऊन गेला होता. 2 मिनिटं थांबून ते परत रस्त्यावर आले. कुठेतरी जेवण करू, मग हॉटेलमध्ये खोल्या घेऊ, ठीक आहे? रवी म्हणाला. ठीक आहे, सोनी म्हणाली आणि ते रस्त्याला लागले. त्यांची आणि किशाची चुकामुक 15 मिनिटांनी झाली. जेवण करून ते दोघं रॉयल हॉटेलमध्ये गेले. शेजारच्या 2 खोल्या घेऊन ते वर गेले आणि मग दोघं सोनीच्या खोलीत बसले. भेट झाल्यानंतर बोलण्यासाठी प्रथमच त्यांना निवांत असा वेळ मिळत होता. सोनीला नवल वाटत होतं की हा रवी एवढा वयस्क पुरुष आपल्या रूममध्ये रात्रीचा आलेला
पण तिला यत्किंचितही परकेपणा, संकोच किंवा भिडस्तपणा वाटत नव्हता. रवी, तुला आम्ही जाड्या म्हणायचो, आठवतं? ती हसत म्हणाली. पण आता किती स्मार्ट, किती इम्प्रेसिव्ह दिसतोस. तुझीही टिंगलटवाळी करत होतो आम्ही, नाही का सोने? रवी हसत म्हणाला. कुणाला कल्पना होती त्या धांदरट पोरीची अशी सुंदर स्त्री होईल. अर्चना, प्रसिद्ध नटी. तिच्या चकित चेहऱ्याकडे पाहत रवी म्हणाला. अगं, तुला मघाशीच ओळखलं मी. तसा मी नाटक सिनेमाचा शौकीन नाही, पण समाजातली प्रसिद्ध माणसं सर्वांच्याच ध्यानात राहतात. आणि तू कोण आहेस? तिने नवलाने विचारलं. कोटाच्या खिशातून रवीने त्याचं कार्ड हातात दिलं. कार्डवरच्या प्रसिद्ध कंपन्यांची नावं वाचता वाचता तोंडावर हात ठेवून आश्चर्याचा आविर्भाव करत सोनी म्हणाली. तू तर प्रसिद्ध उद्योगपतीच की. मग ती मान हलवत म्हणाली. पहा ना, तुझं माझं नाव सतत पेपरमध्ये येत असतं. मी तुझं नाव 100दा वाचलं असेल. पण हा उद्योगपती रवी ओसवाल आणि 25-27 वर्षांपूर्वी आपल्याबरोबर धावपळ करणारा, घामाघूम झालेला, धापा टाकणारा जाड्या रवी हे एकच असतील अशी शंकासुद्धा कधी मनात आली नाही. आपल्याला ते काही आठवू नये अशीच योजना होती. रवी म्हणाला. मला सुद्धा जयरामचं पत्र हातात येईपर्यंत मायगावची, आपल्या सर्वांच्या एकत्र येण्याची गेल्या 20-25 वर्षात एकदा सुद्धा आठवण आली नव्हती. पण म्हणजे त्यांची विस्मृती झाली नव्हती. मनाच्या खोलवरच्या कोणत्या तरी बंद कप्प्यात त्या आठवणी होत्या. आणि या जयरामच्या पत्रातली एक ओळ वाचताच त्या बंद कप्प्याची कळ दाबली गेली. कप्पा उघडला आणि एकाएकी सगळं काही मनासमोर आलं. जणू काही त्याची ती एक ओळ म्हणजे एक ट्रिगरच होता. आणि आता सोनीचा चेहरा भयभीत झाला होता. उद्या सकाळी पुन्हा एकदा जयरामकडे जाऊ. आणि सोने, जास्त विचार करून उगाच मेंदू शिनवून घेऊ नकोस. मागे एकदा सर्व काही व्यवस्थित झालं ना, पुन्हा होईल. नाही, तेव्हा प्रकरण मिटलं नाही, म्हणून तर. तिचा आवाज खाली गेला होता. ओके, तरीही काळजी नको. तू एकटी नाहीस. बाकीचे आम्ही 6 जण आहोत ना. शांत झोप घे. गुड नाईट. तिच्या खांद्यावर हलकेच हात टेकवून रवीने तिचा निरोप घेतला. 8:30च्या सुमारास न्याहारी करून रवी आणि सोनी बाहेर पडण्यासाठी हॉटेल लाऊंजमध्ये आले आणि जरा वेळ कोचावर बसले. आणि त्याच वेळी झुलतं दार ढकलून जयराम, किशा आणि बाळ्या आत आले. अर्थात या दोघांची आणि त्या तिघांची नजरानजर झालीच. संभ्रम 10 सेकंदच टिकला. मग रवीने त्या तिघांना ओळखलं. टिनपाट, बाळंभट, किशा. तो पुढे येत म्हणाला. त्या तिघांचे चेहरे क्षणभर चक्रावले आणि मग खुलले. जाड्या, किशा पुढे येत म्हणाला. त्याने रवीच्या पोटावर हलकसं मारलं. कुठे लपवलेस रे सगळे पाऊंड? तो हसत होता. आणि मग चौघही सोनीभोवती उभे होते. फार फार पूर्वीची आठवण तिच्या मनात येत होती. तेव्हाही ते सगळे असेच उभे असायचे. तिचे डोळे पाणावले. मग ती मटकन खुर्चीवर परत बसली. 5 जण जमलो की, बाळ्या म्हणाला. आता फक्त अजू आणि चंद्या बाकी राहिले. तुम्ही केव्हा आलात? कुठे भेटलात एकमेकांना? जयराम, लेका, काल रात्री 8ला तुझ्या घरी आलो होतो आम्ही, रवी म्हणाला. आता परत तिकडेच निघालो होतो. इथेच खोल्या घेतल्यात ना? जयराम म्हणाला. मला वाटतं आणखी 2 घ्याव्यात. मग अजू आणि चंद्या आले की वाटलं तर आणखी 1 घ्यावी. हॉटेलचाच माणूस पाठवायला सांगू की स्टेशनवर? रवी म्हणाला. प्रत्येक गाडीच्या वेळी तो माणूस स्टेशनवर अनाउन्समेंट देईल आणि या दोघांपैकी कुणीही आलं तरी त्याला रॉयल हॉटेलमध्ये घेऊन येईल. ठीक आहे? छान, जयराम म्हणाला. तो काउंटरपाशी गेला. 211 आणि 212 या रवीच्या आणि सोनीच्या खोल्या होत्या. 213 आणि 214 या 2 खोल्या त्याने घेतल्या. एक स्वतःच्या नावावर आणि एक किशाच्या नावावर. चला वर जाऊया, जयराम म्हणाला. रवी सोनीने अजून किल्ल्या काउंटरवर दिल्या नव्हत्या. सगळेजण रवीच्याच खोलीत जमले. रवी आणि किशा कॉटवर बसले होते. जयराम, बाळ्या आणि सोनी या तिघांनी खुर्च्या घेतल्या होत्या. तेवढ्यात ऑफिसचा फोन आला. जयरामसाठी होता. जयरामने फोन उचलला, कानाला लावला. वा, छान, असं म्हणत त्याने फोन खाली ठेवला आणि तो बाकीच्यांकडे वळला. अजय आला आहे, मी त्याला वर आणतो. आधीच अजय बराच उंच होता. आता शरीराने चांगला भरला होता आणि थंड देशात राहिल्याने वर्ण गोरापान दिसत होता.
तो आणि जयराम दोघं एकमेकांकडे काही वेळ पाहत उभे राहिले आणि मग दोघं झपाट्याने पुढे आले. अजू, सांगितलं नसतं तर मी ओळखलंच नसतं तुला, जयराम म्हणाला. पण मी ओळखलं असतं की तुला टिनपाट, अजय हसत म्हणाला. तुझ्यात काही बदल झालेला नाही का रे? हो, पण बाकीच्यांच्यात खूप झालाय. बाकीच्यांच्यात? बाकीचे आलेत? चंद्या सोडून बाकी सगळे आलेत. चल, वरच आहेत सगळे. वर? इथे? हो ना, चल. दोघं हातात हात घालून मोठ्या जिनाने वर आले. खोलीच्या दाराशी अजय क्षणभर घुटमळला आणि मग त्याने आत पाय टाकला. बाहेरच्या पेक्षा आतला प्रकाश कदाचित जरा कमी असेल, पण क्षणभर त्याला काहीच दिसेना. मग क्षणभर त्याच्या नजरेला विलक्षणच भास झाला. खोलीत त्याला क्षणभर त्याचे लहानपणचे मित्रच दिसले. जाड्या रवी, तुडतुडीत बाळ्या, 2 वेण्यातली सोनी, उंचसर किशा. मग नजर साफ झाली. खोलीत सगळी मोठी माणसं होती. सगळे दाराकडे पाहत होते आणि अजय आत जाताच क्षणभर विलक्षण शांतता झाली. डोळ्यातली ओळख पटायला तितका वेळ लागला आणि मग सगळे त्याच्या भोवती जमले होते, सोनी सुद्धा. जयरामने सर्वांकरता चहा मागवला आणि मग तो अजयकडे वळला. अजू, तू तर अमेरिकेत होतास ना? होतो ना, तिथूनच आलोय. पण कसं शक्य आहे? मी तर शनिवारी पत्र टाकली. शनिवारी? अजयचा चेहरा एकदम गंभीर झाला होता. पण टिनपाट, मला सोमवारी सकाळी हे पत्र मिळालं. त्याने कोटाच्या आतल्या खिशातून लाल निळ्या रेषांच्या बॉर्डरचं एअरमेलचं पाकिट काढलं. सर्वांना जयरामच्या अक्षरातला पत्ता दाखवला. 48 तासात अमेरिकेत? शक्यच नाही, बाळ्या म्हणत होता. पण अजय हातातल्या पाकिटाकडे पाहत मान सावकाश हलवत होता. शक्य नाही, तो सावकाश म्हणाला. निदान आपल्या सातांच्या बाबतीत तरी हे शब्द लागू पडत नाहीत. म्हणजे कसं काय? पूर्वीचं काही आठवतं का? आपल्या सातांना एकत्र आणण्यासाठी किती अपवादात्मक घटना घडल्या होत्या, आठवतं? म्हणजे अजू, तुला असं सुचवायचंय की ही अशक्य वाटणारी गोष्ट झाली आहे ना? सोमवारी सकाळी मला पत्र मिळालं. सोमवारच्याच फ्लाईटने मी निघालो. मंगळवारी म्हणजे काल रात्री मुंबईला पोहोचलो. नंतरची पहिलीच गाडी पकडली आणि इथे हजर झालो. ते परत आलं आहे हे केवळ जयरामलाच जाणवलेलं नाही, आणखीही कुठेतरी त्याची नोंद झाली आहे. म्हणून मला सोमवारी ते पत्र मिळालं. म्हणजे तू इथे यायलाच हवा होतास? हो. आणि चंद्या? तोही यायला हवा होता. आत्तापर्यंत यायलाच हवा होता. त्या क्षणी खोलीतला टेलिफोन खणखणला. फोन अजयच्या शेजारीच होता. त्याने चटदिशी उचलून कानाला लावत म्हटलं, हॅलो. मी चंदू आहे. फोनवर बारीक आवाज आला. चंदू? चंद्या, कुठून बोलतो आहेस रे? इथूनच, खोली नंबर 213तून. या ना. फोन बंद झाला. फोनकडे अजय नवलाने पाहत होता. चंदूचा फोन होता. अजयने मान वर केली तेव्हा त्याचा चेहरा पांढरा फेक पडला होता. अजू? सोनीने विचारलं. नाव चंदू सांगत होता, पण तो चंद्या नव्हता, अजय म्हणाला. 213 नंबरच्या खोलीतून बोलत होता. या म्हणत होता. 213? माझी खोली? जयराम घोगऱ्या आवाजात म्हणाला. शर्टच्या खिशातून खोलीची किल्ली काढून तो किल्लीकडे पाहत होता. आम्ही तर अजून खोलीत गेलो सुद्धा नाही. तेच मी म्हणत होतो, तो चंद्या नव्हता. अजय उठून उभा राहिला. कुठे चाललास? सोनी म्हणाली. चला ना, 213 मध्ये जाऊ, या म्हणत होता. एका विलक्षण किमयेने सर्वांना वाटलं, मधली 27-28 वर्ष गेलीच नाहीत. आपण अजून लहानच आहोत, 11-12 वर्षांचेच आहोत आणि सर्वांभोवती परत ते भीतीचं वलय जमा होत आहे. सर्वजण सावकाश उभे राहिले. जयरामच्या हातातली किल्ली अजयने घेतली होती. आधी तो खोलीबाहेर पडला, त्याच्या मागोमाग बाकीचे. 213 खोली शेजारीच होती. दारात किल्ली घालताना अजयचा हात एकाएकी कापायला लागला. मग त्याने दार उघडून जोरात आत ढकललं. आत अंधुकसर प्रकाश होता. खिडक्यावरून पडदे ओढलेले होते. या ना, आत या. तोच तो आवाज खोलीतून आला. कुठून येत होता ते कळत नव्हतं.
अजय आत येऊन एका बाजूला उभा राहिला. बाकीचेही आत आले. जयरामने बटन दाबलं. खट आवाज होऊन मागे दिवा लागला. ते पहा. सोनी आरशाकडे बोट दाखवून ओरडली. सर्वांची नजर आरशाकडे गेली आणि सर्वजण एक पाऊल मागे सरले. ड्रेसरवरच्या 2x5च्या आरशात खोलीचं प्रतिबिंब दिसत नव्हतं. त्यांच्यापैकीही कोणाचं प्रतिबिंब दिसत नव्हतं. तो आरसा वाटतच नव्हता. ती एक उभी चौकोनी खिडकीच वाटत होती. खिडकीच्या बाहेर हिरवटसर धुसर प्रकाश होता. एक खडकाची भिंत होती. ही जागा त्यांनी पूर्वी पाहिली होती, नाही का? ते सर्व इथे गेले होते. आणि त्या भिंतीला पाठ लावून तो उभा होता. उंच कृष्णवर्णी पांढऱ्या वस्त्रातला. त्याच्या हातात काय होतं? हातपाय असावे तसं वाटत होतं, पण तो तर ते एखाद्या चिन्ह्यांच्या बाहुलीसारखे उलटे सुलटे करत होता. ती बाहुली नव्हती. मध्येच एकदा तो चेहरा त्यांच्यासमोर येऊन गेला. वेदनेने वासलेला चेहरा आणि त्या डोळ्यांवरचा तो जाड जाड भिंगांचा चष्मा. चंद्या! अजय ओरडला. हो, चंद्या. तो घोगरा उर्मट आवाज आला. तोच तुमच्या सर्वांपेक्षा शहाणा निघाला. तुम्हा मूर्खांसारखा तो इथे परत आला नाही. त्याने हातातलं ते निष्प्राण शरीर त्यांच्या दिशेने भिरकावलं. काहीतरी अंगावर पडणार अशी खात्री होऊन सर्वांनी अंग चोरून घेतलं. खोलीत प्रत्यक्षात काहीच आलं नाही. फक्त गारेगार वाऱ्याचा एक झोत आला. स्वतःबरोबर एक विलक्षण दुर्गंधी घेऊन येणारा गार वारा. एका क्रूर हास्याचा क्षीण क्षीण होत जाणारा आवाज. खरोखरच कानावर येत होता की ती केवळ त्यांची कल्पना होती. समोर साधा आरसा होता. आलिशान खोली आणि घाबरलेल्या माणसांचे चेहरे दाखवणारा आरसा. तो चंदू नव्हता. म्हणजे आत्ताचा चंदू नव्हता. रवी म्हणाला. रवी, चंद्या आता येणार नाही. अजय म्हणाला. येणार नाही म्हणजे तुम्ही नाही का आलात? जयराम ओरडला. मला वाटतं त्याने स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेतलेलं आहे. अजय म्हणाला. नाही तर तो एव्हाना नक्कीच आला असता. पण याने आपल्याला फसवलं नसेल कशावरून? सोनी म्हणाली. कशाला फसवायचं? त्याला माहीत आहे आपण त्याला भीत असतो. अजय म्हणाला. नाही, मी म्हणतो तेच बरोबर आहे. चंद्या यायचा नाही. सर्वजण खोलीबाहेर पडले. जयरामने दार लावून घेताच खट आवाज करून खोलीचं कुलूप लागलं. ते सर्वजण परत किशाच्या खोलीत आले. म्हणजे त्याला सर्व काही माहीत आहे. किशा हलकेच म्हणाला. मग त्याने काय बिघडतं? अजय विचारत होता. आपण काय करणार तेही त्याला माहीत आहे. किशा, त्याने काहीही फरक पडत नाही. आपल्यापेक्षा त्यांची जाणीव जास्त विस्तृत आहे. मान्य, पण आपल्यापाशीही काही काही आहे. पूर्वी होतं, पण आत्ता आहे का? किशा विचारत होता. तीच शंका, तीच भीती रवी, बाळ्या, सोनी यांच्याही चेहऱ्यावर होती. जयरामने खिशात हात घातला आणि प्लास्टिकची एक चपटी पेटी मधल्या टीपॉयवर ठेवली आणि उघडली. आत काचेच्या 6 गोट्या होत्या. प्रकाशात चमचम करत होत्या. हो, याच त्या गोट्या. आठवतं का? जयराम विचारत होता. सर्वांचे चेहरेच बोलके होते. अजय? जयराम म्हणाला. मागे त्या नगारखान्यात आम्ही शंका घेतली होती तेव्हा तू या गोट्या अशाच फरशीवर ठेवल्या होत्यास. हो, आणि तुम्हाला उचलायला सांगितलं होतं. मग मी आता तेच करतो आहे. उचला त्या गोट्या. काय? काही न समजून किशा म्हणाला. त्या गोट्या, निदान त्यातली एक तरी उचला की. जयराम म्हणाला. त्या पेटीत गोट्यांऐवजी विषारी विंचू असल्यासारखे सर्वजण त्या पेटीपासून मागे सरत होते. आता का मागे सरता? या ना पुढे. जयराम ओरडला. बाळ्या पुढे आला आणि त्याने पेटी जवळ ओढली. म्हणजे जवळ ओढायचा प्रयत्न केला. पेटी जागची तसूभरही हल्ली नाही. त्याच्या मागोमाग किशा आला. पण एव्हानात सर्वांना कल्पना आली होती. अजयने स्वतः पेटी हलवण्याचा प्रयत्न केला, पण ती हलली नाही. सर्वांचे चेहरे आश्चर्याने विस्फारले होते. कोणीही काहीही न सुचवता सर्वांनी हात उचलले आणि एकमेकांच्या हातात हात गुंतवून वर्तुळ पूर्ण केलं. ज्या क्षणी वर्तुळ पूर्ण झालं त्या क्षणी एखाद्या झंझावातासारखं काहीतरी त्या खोलीत घोंगावत आलं.
अजयला, किशाला, सर्वांनाच खोलीत प्रविष्ट झालेल्या त्या शक्तीची कल्पना आली. तीच शक्ती सर्वांच्या शरीरातून धुमसत वाहत होती. शरीरावर रोमांच उठले होते. मानेवरचे, त्वचेवरचे केस शहारून ताठ उभे राहिले होते. कानांची पाळी गरमागरम झाली होती. सर्वांच्या घशांना कोरड पडली होती. जशी आली तशीच ती उत्पाती शक्ती ओसरली. सर्वांनी रोखून धरलेले श्वास सावकाश सोडले. सर्वांच्या शरीरावर घामाचा ओलावा होता. पटली ना खात्री? जयराम म्हणाला. त्याने ती गोट्यांची पेटी सहज उचलली, सर्वांसमोर धरली. आता या साध्या काचेच्या गोट्या आहेत. पूर्वी एकदा आपण त्यांचा अस्त्रासारखा वापर केला होता. आता त्या निरुपयोगी झाल्या आहेत. आता त्यांचा फक्त एक संकेत म्हणून वापर झाला होता. एकदा ती शक्ती आपल्याला उपलब्ध झाली होती, पुन्हाही होऊ शकेल. फक्त आपण धैर्य, निश्चय आणि धाडस दाखवलं तर. एवढंच दाखवण्यासाठी. पटली का खात्री? सर्वांच्या माना हलत होत्या. आता बसा. आता बरंच काही सांगायचं आहे. माय गावात काय काय झालं ते सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल मी तुम्हाला पत्र का पाठवली, तुम्हाला बोलवून का घेतलं ते.